मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आरोग्य विभाग भरती 2026 किती पदांची भरती होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती जे 2026 येणार आहे, म्हणजे मित्रांनो त्याची वरिष्ठ पातळीवर मी तुम्हाला वारंवार सांगतो की वरिष्ठ पातळीवर आरोग्य विभागाची भरतीची प्रक्रिया पूर्णपणे एकदम लास्ट स्टेपमध्ये आहे. मित्रांनो, कधीही ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. म्हणून मित्रांनो, बहुतेक स्टुडंट्स मला मेसेज किंवा कमेंट करून मला विचारत होते की सर MPWला किती पोस्ट असणार आहे आणि MPW आणि आरोग्य विभाग किती पोस्टांची भरती करणार आहे, ते आता आपण सविस्तर समजून घेऊ. ठीक आहे मित्रांनो. आता नुकताच एक GR आलेला आहे गव्हर्नमेंटचा का 12 पोस्ट आहे का त्याचे नवीन सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहे. त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवू. पण सध्या आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये किती पदांची भरती हे टॉपिकवर देत आपण पाहूया. ठीक आहे मित्रांनो, चला सुरुवात करूया. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2026ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आज एक प्रश्न आहे. यावेळी नेमकी किती पदांची भरती होणार आहे? मित्रांनो, प्रत्येक स्टुडंट्स मला वारंवार विचारत होते का आरोग्य विभागमध्ये किती पदांची भरती होणार आहे? तर मित्रांनो, कोण म्हणतोय आता स्टुडंट्स काय झालं मित्रांनो, कन्फ्युजन आहे का कोण म्हणतोय 5,000ची भरती होणार आहे, तर कोण म्हणतोय 7,000ची होणार आहे, तर कोण म्हणतोय 10,000ची होणार आहे, तर कोण म्हणतो त्याहून अधिक जास्त होणार आहे. म्हणून मित्रांनो, हा प्रश्न आज महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आहे. कारण जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे आरोग्य विभागात नोकरी मिळण्याचे. पण सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे आकडे सांगितले जात आहे. कोणी म्हणतं 5,000 जागा, तर कोणी म्हणतो 7,000 जागा, तर कोणी 10,000 जागा म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होणं स्वाभाविक आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणताही अंदाज लावून आकडा सांगणार नाही. मी कोणतीही अफवा पसरवणार नाही. आज आपण फक्त अधिकृत शासन निर्णय, GR, उपलब्ध माहिती मागील भरती आणि विभागाच्या गरजा यांच्या आधारे शांतपणे विश्लेषण करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. ठीक आहे मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण पाहू. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, लक्षात ठेवा, अधिकृत जाहिरात येण्यापूर्वी कोणतीही पदसंख्या अंतिम नसते. म्हणून कोणीही जर तुम्हाला म्हणलं इतक्या जागा येणार आहे, त्यावर इतके लगेच विश्वास ठेवू नका. कारण अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत पदसंख्या बदलू शकते. म्हणून आपण आज फक्त ऑफिशियल डॉक्युमेंट्स आणि उपलब्ध माहितीच्या आधारावर अॅनालाइज करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. आता हा प्रश्न इतका महत्त्वाचा का आहे? मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं जागा जास्त असतील तर सिलेक्शन होण्याची शक्यता वाढेल. ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे, पण पूर्ण सत्य नाही. कारण समजा 1,000 जागा आहेत. मित्रांनो, समजा 1,000 जागा आहेत आणि तुमची तयारी उत्कृष्ट आहे, तर सिलेक्शन होऊ शकतो. आणि समजा 10,000 जागा आहे, पण तयारीच केली नाही, तर मग सिलेक्शन होणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा का 10,000 जागा आहे, पण तयारीच केली नाही, तर सिलेक्शन होणार नाही. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदसंख्येबरोबर तयारी महत्त्वाची समजून घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. आता समजून घेऊ आपण पदसंख्या कशी ठरते. मित्रांनो, हे प्रश्न आहे की पदसंख्या कशी ठरते. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना वाटतं शासनाने मनात आलं आणि भरती काढली. असं अजिबात होत नाही. पदसंख्या निश्चित करण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार केला जातो. उदाहरणार्थ, किती पदं रिक्त आहे, किती कर्मचारी नियुक्त झाले, नवीन रुग्णालय आणि आरोग्य केंद्र सुरू झाले, शासनाने नवीन पदांना मंजुरी दिली का, आर्थिक तरतूद उपलब्ध आहे का, जिल्हानिहाय किती कर्मचारी आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच भरतीची अंतिम पदसंख्या निश्चित केली जाते. म्हणून आपण सोशल मीडियावरील एका पोस्टवर विश्वास ठेवू नये. ठीक आहे मित्रांनो. आता पाहूया अधिकृत GR काय सांगतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा ऑफिशियल गव्हर्नमेंट रेझोल्युशन GR दाखवत आहे. हा GR आहे दिनांक 24 जून 2026. हा GR सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेला आहे. या GRमध्ये नव्या निर्माण करण्यात आलेल्या पदांची माहिती दिली आहे. आता इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. हा GR भरतीची जाहिरात नाही आहे, तर हा नवीन पदे निर्माण करण्याचा आल्याची अधिकृत माहिती आहे. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अनेक विद्यार्थी नवीन पदे समजा म्हणजे फायनल वॅकन्सी असा गैरसमज करून घेतात, जो पूर्णपणे चुकीचा आहे. ठीक आहे मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. आता या GRमध्ये आकडेवारी आपण समजून घेऊ. ठीक आहे मित्रांनो. येथे स्क्रीनवर दाखवा. हे बघा मित्रांनो, या अधिकृत GRमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ग्रुप सी मध्ये 1,247 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहे आणि ग्रुप डी मध्ये 666 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहे आणि दोन्ही मिळून एकूण 1,913 पदे असे नवीन निर्माण करण्यात आली आहे. मित्रांनो, हा आकडा कोणत्याही यूट्यूब चॅनलचा नाही. हा आकडा कोणत्या यूट्यूब चॅनलचा नाहीये.
कोणत्याही व्हॉट्सअप मेसेजचा नाही, तर शासनाच्या अधिकृत GR मधील आकडा आहे, म्हणून या माहितीवर विश्वास ठेवता येतो. 1913 नवीन पदांचा नेमका अर्थ काय? मोठ्या भरतीची शक्यता का व्यक्त केली जाते? मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं हे बघा मित्रांनो, ऑफिशियल GR आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक 2025 109 दिनांक 24/6/2026 नव्याने निर्माण झालेली पदं. आता एक गट क मध्ये 1248 47 पदं आणि गट ड मध्ये 647 पद आणि एकूण 1913 पद अशी नवीन पद निर्माण झाले मित्रांनो. काय मित्रांनो मी सांगतोय, नवीन पद निर्माण झाले. आधी तर हे लक्षात ठेवा का 5,000 भरती निघणार होती. ठीक आहे मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये 5,000 पदांची भरती निघणार होती. आता हे नव्याने निर्माण झालेले 1913 पद म्हणजे 7,000 जवळजवळ पद गेली, पदसंख्या गेली म्हणजे 7,000 जवळ 7,000 प्लस पदवर जे तर नवीन भरती येणार आहे. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, GR मध्ये 1913 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. मग 1913 पदांची भरती होणार का? याचं उत्तर नाही. आता मी तुम्हाला हे अगदी सोप्या उदाहरणाने समजावतो. समजा एका जिल्हा रुग्णालयात आधीपासून 500 पदे मंजूर होती, पण त्यापैकी 150 पदे अनेक वर्षापासून रिक्त आहे. आता शासनाने त्याच रुग्णालयासाठी आणखी 50 नवीन पदांना मंजुरी दिली, तर एकूण गरज किती झाली? तर 150 जुनी रिक्त पदे आणि 50 नवीन निर्माण झालेली पदे म्हणजे 200 पदावर भरती होणार. हे लक्षात ठेवा. म्हणून एकूण 200 पदावर भरती होऊ शकतो. म्हणून नवीन पदे, न्यूली क्रिएटेड पोस्ट आणि रिक्त पदे म्हणजे वॅकंट पोस्ट, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा फरक प्रत्येक विद्यालयाला समजला पाहिजे. मित्रांनो, आता आरोग्य विभाग आहे. आरोग्य विभाग काय करतो का PSC आहे. PSC किंवा जिल्हा शल्य चिकित्सा असे रुग्णालय वगैरे आहे. आता PSC समजा मित्रांनो, एका PSC मध्ये 100 पदे मंजूर आहे, पण त्याच्यातले 80 पदे भरलेले, 20 पदे वॅकंट आहे म्हणजे खाली आहे. आणि शासनाने काय केलं, पुन्हा 10 पदे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड केले, नवीन निर्माण केले. ते किती झाले? 30 पदे. अशी मित्रांनो 30 पदे ते नवीन ॲड झालेली आहे. मग त्याच्यावर काय येणार? भरती येणार. आता नवीन पदे म्हणजे काय हे लक्षात ठेवा मित्रांनो. जेव्हा शासनाला असं वाटतं की लोकसंख्या वाढली आहे, नवीन आरोग्य संस्था सुरू झाल्या आहेत किंवा सेवा वाढवण्याची गरज आहे, तेव्हा शासन नवीन पदांना मंजुरी देते. यालाच म्हणतात पदनिर्मिती. म्हणजे पूर्वी अस्तित्वात नसलेली पदे आता अधिकृतपणे निर्माण करण्यात आली आहेत. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात आलं. मग रिक्त पदे कोणती? आता दुसरी बाजू पाहूया. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होतात, काहींची पदोन्नती होते, काही पदे अनेक वर्षापासून रिक्त असतात. ही सर्व पदे वॅकंट पोस्ट म्हणून ओळखली जातात आणि भरती करताना शासन या पदांचाही विचार करते. म्हणून फक्त 1913 या आकड्यावरूनच अंतिम भरती ठरवणे योग्य नाही. मित्रांनो, कमीत कमी 7,000 पदांचे 7,000 प्लस पोस्टची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता मोठ्या भरतीची चर्चा का सुरू आहे? मित्रांनो, आता आपण थोडा मागे जाऊया. गेल्या काही महिन्यात आरोग्य विभागात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली, काही नवीन पदांना मंजुरी मिळाली, भरती प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याबाबत चर्चा सुरू झाली, काही अधिकृत पत्रव्यवहारातून मनुष्यबळाची गरज स्पष्ट झाली. या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्या तर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या भरतीची अपेक्षा निर्माण होणं स्वाभाविक आहे. ठीक आहे मित्रांनो, पण एक चूक अजिबात करू नका मित्रांनो. आजकाल सोशल मीडियावर कोणी म्हणतो 7,000 जागा निश्चित, कोणी म्हणतो 10,000 जागा पक्क्या. पण मी तुम्हाला एक विनंती करतो, अधिकृत जाहिरात येईपर्यंत कोणताही आकडा फायनल समजू नका. कारण अधिकृत ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये अंतिम पदसंख्या, पदनिहाय जागा, आरक्षण आणि जिल्हानिहाय माहिती दिली जाते. त्याआधी आपण फक्त उपलब्ध माहितीचा विश्लेषण करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा आज शासनाने जाहीर केले 10,000 जागा आहेत, पण तुमचे अभ्यास अजून पूर्ण झालेले नाही, तर तुम्ही 10,000 जागांचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे मित्रांनो? आणि समजा फक्त 2,000 जागा आल्या आणि तुमची तयारी खूप चांगली आहे, तर तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता कोणाची जास्त आहे? नक्कीच तयारी केलेल्या विद्यार्थ्यांची. म्हणून यशाची गुरुकिल्ली पदसंख्या नाही, तर सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने होते. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता जागा आपल्याला काय करायचं, त्यांनी किती जागा येऊ द्या, किती जागे येऊ द्या, किती पोस्ट येऊ द्या, आपल्याला काय घेणं देणं नाही. फक्त आपला अभ्यास चांगला पाहिजे. काय पाहिजे मित्रांनो? आपला अभ्यास चांगला पाहिजे आणि अभ्यास चांगला केले तर आपल्याला पोस्ट मिळणे निश्चितच एकदम शक्य होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. दुसरा, विद्यार्थ्यांसाठी एक खास संदेश आहे माझा. मित्रांनो, दररोज किती जागा येणार हा प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी किती तास अभ्यास केला? मित्रांनो, आज मी किती तास अभ्यास केला आहे स्वतःला प्रश्न विचारा. कारण ज्या दिवशी ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्या दिवशी शासन तुमच्याकडे विचारणार नाही की तू किती दिवस वॅकन्सीची वाट पाहिली, ते फक्त तुमचे गुण पाहणार आहेत. म्हणून आजपासून पूर्ण ताकदीने अभ्यास सुरू ठेवा. ठीक आहे मित्रांनो, बघा आता मित्रांनो, तुमच्यापाशी 1 महिना पूर्ण असा धरून सरा का उद्या 1 ऑगस्ट आहे. काय मित्रांनो, उद्या आज 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्टला काय करायचं, आजपासून आपण निश्चितपणे एकदम सातत्यपूर्ण अभ्यास करण्याची आपण काय करू, एक शपथ घेऊ. कारण की दररोज 3 तास आपल्याला अभ्यास करायचा
करायचं आहे मित्रांनो. हे आपण काय करू शपथ घेऊ का 2 तास जे आहे तर आपले टेक्निकलला, 1 तास आपला नॉन टेक्निकला. आता मित्रांनो आता आपल्याला काय करायचं, आता सुरुवातीमध्ये काय होतं का आपला टाईम मॅच नाही होत. कधी आपल्याला 1 तास भेटतं, कधी 2 तास भेटतं. आता कोणी कामाला जातो, कुणी समजा जॉब वगैरे करते, प्रायव्हेट जॉब करतं, कुणाचं शॉप वगैरे असतं. तर समजा माझं शॉप वगैरे आहे, तर मला काय जसं मला टाईम भेटेल, समजा दिवसाभरातून मला 3 तास कसे भेटतात, तर मी ते 3 तासला आपल्या सिलेबसनुसार डिवाईड करेल. म्हणजे 1 तास आपल्या नॉन टेक्निकलला, 2 तास आपल्या टेक्निकलला, असं तुम्ही पण आपलं नियोजन बरोबर बनवा. पण उद्यापासून समजा 1 ऑगस्टपासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायलाच पाहिजे मित्रांनो. अभ्यासाला तुम्ही सुरुवात करायलाच पाहिजे 3 तास. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो थोडं समजून घेऊया आपण 2023 भरती करून काय शिकायला मिळतं. 2026 साठी विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी काय आहे? मित्रांनो आता आपण थोडं मागे जाऊया, कारण भविष्य समजून घ्यायचं असेल तर भूतकाळ समजून घ्यावा लागतो. 2023 मध्ये आरोग्य विभागाची मोठी भरती झाली होती. हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले, अनेकांनी परीक्षा दिली, काही विद्यार्थ्यांची निवड झाली आणि काही विद्यार्थी अगदी थोड्या गुणांनी मागे राहिले. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का या 2 विद्यार्थ्यांमध्ये सर्वात मोठा फरक कोणता होता? ज्ञानाचा. ज्ञानाचा नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा, ज्ञानाचा नाही तर तयारीचा आणि सातत्याचा. काय मित्रांनो? तयारीचा आणि सातत्याचा. ज्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास केला, ज्यांनी एकदम ऑफिशियल सिलेबसनुसार जेवढा म्हणले तेवढाच अभ्यास केला, त्याचंच मित्रांनो सिलेक्शन पक्का होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता मित्रांनो 2023ची भरती आपल्याला काय शिकवते? 2023च्या भरतीतून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. जाहिरात आल्यानंतर खूप वेळ कमी असतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जाहिरात आल्यानंतर वेळ खूप कमी मिळतो. अनेक विद्यार्थी म्हणतात जाहिरात आली की अभ्यास सुरू करू, पण जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येते तेव्हा आज अभ्यास, रिव्हिजन, MCQs, PYQs सगळं एकाच वेळी करावं लागतं आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी तणावात येतात. म्हणजे मित्रांनो आता काय होतं, आपण काय म्हणतो जाऊ दे ॲडव्हर्टाइजमेंट आली नाही, आपण ॲडव्हर्टाइजमेंटच्या आल्यानंतर आपण अभ्यास करू. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जो विद्यार्थी आत्तापासून आपला अभ्यास करत नाही तर तुझा ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर काय अभ्यास करण्याची काय गॅरंटी आहे तो अभ्यास करणार आहे? चला ठीक आहे, आपण एक वेळेस मानून घेऊ का ते अभ्यास करेन, पण त्याला अभ्यासाचं नियोजन बसवलं त्याला 8-10 दिवस जाते. मग 8-10 दिवस गेले, मग हॉल तिकीटची डेट येते. मग हॉल तिकीट आले की ते आपल्याला पुन्हा 8-10 दिवस भेटतं. मग ते 8-10 दिवसमध्ये काय करणार आहे मित्रांनो? 8-10 दिवसामध्ये पुन्हा एक्झाम येतो. म्हणजे तुम्ही असं गृहीत धरा का एक ॲडव्हर्टाइजमेंट यायची नंतर फक्त 1 महिना आपल्याला भेटतो. कारण की 15 दिवस अभ्यासाला आणि 15 दिवस हॉल तिकीट यायला. ठीक आहे मित्रांनो. आज जर स्टुडंट्सनी ॲडव्हर्टाइजमेंट आल्याच्या नंतर जर अभ्यास केला तर 1 महिन्यामध्ये काय करणार आहे? आतापासून जर आतापासून आपण नियोजन लावलं, आतापासून आपण सातत्यपूर्ण जर अभ्यास केला, तर मित्रांनो आपलं ॲडव्हर्टाइजमेंट आल्याच्या नंतर आपण पक्के एकदम तयार असतो. फक्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज असते. काय असते मित्रांनो? सिलेबस ओळखायची गरज नसते. सगळं आपल्यापाशी ऑलरेडी सिलेबस अवेलेबल असतो. फक्त आणि फक्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज असते. म्हणून मित्रांनो आत्तापासून आजपासून निर्णय घ्या का स्वतः 3 तास अभ्यास करणार आणि सातत्यपूर्ण अभ्यास करणार. ठीक आहे मित्रांनो? आता मित्रांनो नंबर 2 PYQs खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येक परीक्षाचा एक पॅटर्न असतो. प्रश्न विचारण्याची एक पद्धत असते. ज्यांनी PYQs सोडवले त्यांना पेपर समजायला सोपा गेला. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो PYQs कधीही सोडू. PYQs कधीही सोडा. आता मित्रांनो प्रत्येक परीक्षेचा एक पॅटर्न असतो. प्रश्न विचारायचा एक पद्धत असते. ज्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले त्यांना पेपर समजायला सोपा गेला. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो की PYQ कधीही सोडा. ठीक आहे मित्रांनो. रिव्हिजन शिवाय सिलेक्शन कठीण आहे. फक्त नवीन टॉपिक शिकून उपयोग नाही, तर दर आठवड्याला रिव्हिजन करा, कारण परीक्षेत तेच आठवतो जे अनेक वेळा वाचलेले असतात. म्हणून मित्रांनो PYQ सोबत तुम्ही रिव्हिजन कन्फर्म ठेवा. हे लक्षात ठेवा, जेवढा तुम्ही रिव्हिजन करते तेव्हा तुम्हाला ऑन द स्पॉट जेव्हा क्वेश्चन येतात ना, तुम्हाला ऑन द स्पॉट एका सेकंदामध्ये आपल्या माइंडमध्ये क्लिक होतं तर याचा आन्सर हे आहे. म्हणून मित्रांनो जेवढं जास्त आपलं रिव्हिजन होईल तेवढं जास्त आपला एक्झाम चांगली जाणार. ठीक आहे मित्रांनो. आता 2026 साठी स्ट्रॅटेजी काय असावी? मित्रांनो आता मी तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी सांगणार आहे, जी फॉलो केली तर सिलेक्शनची शक्यता नक्की वाढेल. आता स्टेप 1, संपूर्ण सिलेबस समजून घ्या. संपूर्ण सिलेबस समजून घ्या. अर्धवट अभ्यास करू नका. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सब्जेक्टला समान महत्त्व द्या. आता मित्रांनो लक्षात ठेवा, आता आपल्याला काय स्टेप फॉलो करायचे, त्या स्टेपनुसार आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा. आता समजा सिलेबस आपण ऑफिशियल सिलेबस काय सांगतोय. मित्रांनो आरोग्य विभागाचा ऑफिशियल सिलेबस तुम्ही डाउनलोड करा किंवा मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. मला जर थोडा टाईम भेटत नाही आहे, नाहीतर मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला सांगतो का ऑफिशियल ऑफिशियल सिलेबस काय आहे. आता मित्रांनो MPWचं जर ऑफिशियल सिलेबस पाहिलं ना आपण, त्याच्यामध्ये फक्त
वेक्टर बॉर्न डिसीज आणि वॉटर बॉर्न डिसीज हे जलजन्य रोग आणि कीटकजन्य रोग हे दोन दोन डिसीजवरच महत्त्वाचं डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. फक्त त्याच्यावरच त्यांनी 80 क्वेश्चन्स विचारणार आहे. 80 क्वेश्चन्स ते काय करणार आहे, विचारणार आहे 160 मार्काला. फक्त दोनच, वॉटर बॉर्न डिसीज आणि वेक्टर बॉर्न डिसीज. आणि मग नॉन टेक्निकल आहे 5 मार्काला. ठीक आहे मित्रांनो, ऑफिशियल सिलेबस समजून अभ्यास करा. नंबर 2, दररोज स्टडी टार्गेट ठेवा. उदाहरणार्थ आज एक टॉपिक 20 MCQs आणि 30 मिनिट रिव्हिजन असं छोटासा टार्गेट ठेवा. मित्रांनो काय करा, दररोज एक टार्गेट ठेवा का आज आपल्याला 30 मिनिट स्टडी करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे कसं आता एक टॉपिक आपल्याला वाचायचं आहे, 20 MCQs आणि 30 मिनिट आपल्याला रिव्हिजन करायचं, असं एक छोटंसं टार्गेट ठेवा. तुम्ही तुमच्या हिशोबाने एक निश्चित करा. तर मी तुम्हाला एक उदाहरणच सांगतोय. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही तुमचे तुम्ही टाईम मॅच करा. तुमचे जसं तुम्हाला टाईम भेटतो तसं तुम्ही काय करा, आपला मॅनेजमेंट करा. पण करा, हे लक्षात ठेवा, पण करा. आता मित्रांनो, स्टेप 3, आठवड्यातून एक दिवस फक्त रिव्हिजन करा. नवीन काही शिकू नका, जुनंच मजबूत करा. मित्रांनो लक्षात ठेवा, असं नाही होणार का पुढचा पाठ मागचा सपाट, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून काय करा, जसं संडेचा दिवस आहे आपल्याला, संडे दिवस आपल्याला बिलकुल फिरायचं, आपल्याला अभ्यास करायचा नाही. फक्त सकाळी 1 तास अभ्यास करायचा आणि संध्याकाळी 1 तास करायचा. मधला जे संडेचा दिवस एकदम रिलॅक्स राहायचं. कारण की मित्रांनो, आपण एक हफ्ता, आपण एक आठवड्याभर आपण अभ्यास करायला, मग आपल्याला रिव्हिजन वगैरे, एक रेस्ट वगैरे पाहिजे ना. म्हणून काय करायचं मित्रांनो, संडेमध्ये टेन्शन नाही घ्यायचा. संडेला एकदम 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 निवांत आपल्याला राहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, जर आपल्याला स्टडी करू वाटलं, जर बोरच व्हायला तर स्टडी करायची, नाहीतर मग निवांत घ्यायचा. पण एक हफ्ता आपल्याला, एक आठवडा आपल्याला नियमित सातत्यपूर्ण काय करायचं मित्रांनो, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, दररोज किमान 25 ते 50 MCQs सोडवा. हे लक्षात ठेवा मित्रांनो, दररोज किती, 25 ते 50 MCQs सोडा. कारण MCQs म्हणजे परीक्षेची खरी प्रॅक्टिस. ठीक आहे मित्रांनो. आता स्टेप 5, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वारंवार सोडा. कारण परीक्षेचा ट्रेंड समजण्यासाठी PYQs पेक्षा चांगला शिक्षक दुसरा नाही. हे लक्षात ठेवा मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वारंवार सोडवा. कारण परीक्षेचा ट्रेंड समजण्यासाठी PYQs पेक्षा चांगला शिक्षक दुसरा नाही. विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक काय करतात मित्रांनो, दररोज विद्यार्थ्यांचे मेसेज वाचतो, त्यात एकच प्रश्न असतो, सर वॅकन्सी किती येणार, सर वॅकन्सी किती येणार. पण खूप कमी विद्यार्थी विचारतात, सर आज कोणता टॉपिक शिकू. हा विचार बदलायला हवा. कारण वॅकन्सी तुमच्या हातात नाही, पण तुमचा अभ्यास पूर्णपणे तुमच्या हातात आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, वॅकन्सी काय ते सरकार काढतील, शासन काढतील, त्याला किती पाहिजे ते बरोबर घेणार आहे. पण जे सातत्यपूर्ण अभ्यास करणार त्याचं सिलेक्शन होणार. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्या दिवशी 2 प्रकारचे विद्यार्थी असतील. पहिला जो म्हणेल काश अजून थोडा अभ्यास केला असता, आणि दुसरा जो आत्मविश्वासाने म्हणेल मी तयार आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे, तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्याची यादीत उभं राहायचं आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. स्वतःला विचारा की मी कोणत्या यादीत आहे, मी काय, माझा अभ्यास किती झाला. आता जर उद्या ॲडव्हर्टाइजमेंट आली तर मी त्याच्यासाठी तयार आहे का. मित्रांनो स्वतःला विचारा. जेव्हा आपल्याला एक गिल्ट होईल ना का यार खरंच माझा अभ्यास झाला नाही, तर मित्रांनो तिथं तिथं आपली खरी परीक्षा तिथून सुरू होती. तिथून जेव्हा आपल्याला गिल्टच होत नाही की मी अभ्यास केल्याने जाऊ द्या बघू काय होईल. ज्याला गिल्ट होत नाही ना मित्रांनो, त्याला काहीच होणार नाही. म्हणून मित्रांनो, आपल्याला गिल्ट व्हायला पाहिजे. काय, आपल्याला असा एक एक नर्वस व्हायला पाहिजे की यार खरंच माझा अभ्यास होतोय का, खरंच माझा अभ्यास होतोय का. म्हणून मित्रांनो, एक एक शांत जागेवर, घरामध्ये, एक रूममध्ये जावा. तिथं डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, खरंच मी तयार आहे का, आहेत का, ते खरंच मी तयार आहेत का मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो, जर खरंच 2026 मध्ये आरोग्य विभागात सिलेक्शन मिळवायचं असेल तर फक्त न्यूज पाहून उपयोग नाही, योग्य डायरेक्शनमध्ये अभ्यास करणं गरजेचे आहे. म्हणून MPW लर्निंग सेंटरवर आपण टेक्निकल सिलेबस, नॉन टेक्निकल सिलेबस, PYQs, MCQs, एक्झाम स्ट्रॅटेजी, लेटेस्ट अपडेट या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी परीक्षा केंद्रित पद्धतीने शिकत आहोत. माझं एकच इच्छा आहे, या चॅनलवरील प्रत्येक विद्यार्थ्याने एक दिवस कमेंट करावा सर माझी निवड झाली. तो दिवस माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस असेल. मित्रांनो, आपण टोटल सिलेबस, टोटल जो नॉन टेक्निकल सिलेबस, टोटल सिलेबस आपण यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो आपण अपलोड केलेला आहे. तुम्ही त्याचा पूर्ण फायदा घ्या. विद्यार्थ्यांसाठी एक अंतिम संदेश, आरोग्य विभागातील नोकरीचं खरं महत्त्व काय. तुमच्यासाठी एक शेवटचा संदेश आहे मित्रांनो, आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट समजून घेतली. आरोग्य विभाग भरती 2026 अधिकृत पदसंख्या अजून जाहीर झालेली नाही. मात्र उपलब्ध अधिकृत GR, नवीन पदनिर्मिती आणि विभागातील घडामोडी पाहता आरोग्य विभागात
भरतीची प्रक्रिया सकारात्मक दिशेने सुरू असल्याचं निश्चितपणे म्हणता येईल. पण मी पुन्हा एकदा सांगतो, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत कोणतीही पदसंख्या अंतिम समजू नका. कारण MPW लर्निंग सेंटरवर आपण अफवा पसरवत नाही, आपण अधिकृत माहितीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा आज शासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आणि तुमचं नाव त्या फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये आलं, त्या दिवशी सर्वात जास्त आनंद कोणाला होईल? तुम्हाला की तुमच्या आईवडिलांना? मित्रांनो, ज्या आईवडिलांनी तुमच्या शिक्षणासाठी मेहनत केली, स्वतःच्या गरजा कमी केल्या, तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमच्या डोळ्यामध्ये त्या दिवशी आनंद असू असतील. म्हणून आजचा अभ्यास फक्त तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आजचं जे आपला अभ्यास आहे आपल्यासाठी नाही आहे, ते संपूर्ण कुटुंबांसाठी आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आरोग्य विभागातील नोकरी म्हणजे काय? मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आरोग्य विभागातील नोकरी ही इतर अनेक नोकऱ्यांपेक्षा वेगळी आहे. कारण इथे तुम्ही फक्त कार्यालयात बसणार नाही, तर समाजाच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणार आहे. कधी एखाद्या गावात जातीचा रोग पसरू नये म्हणून काम कराल, कधी एखादी गर्भवती मातेला योग्य मार्गदर्शन कराल, कधी एखाद्या बालकाचं लसीकरण वेळेवर पूर्ण कराल, कधी स्वच्छतेबद्दल जनजागृती कराल, कधी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण कराल. म्हणून ही नोकरी फक्त सरकारी नोकरी नाही, ही समाजसेवेची एक मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो, आजपासून एक गोष्ट स्वतःला वचन द्या, मी वॅकन्सीची वाट पाहणार नाही, मी ॲडव्हर्टाइजमेंटची वाट पाहणार नाही. मी आजपासून माझं सिलेक्शनसाठी तयारी करणार आहे. कारण जाहिरात आली की वेळ संपला सुरुवात होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, कारण की जाहिरात आली की वेळ संपायला सुरुवात होते, पण तयारी आजपासून सुरू केली तर सिलेक्शन जवळ यायला सुरुवात होते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. जर तुम्ही विचार केला की मी ॲडव्हर्टाइजमेंट येण्याच्या नंतर अभ्यास करा, तर मित्रांनो, वेळ जे आहे ना मायनसमध्ये जातो. काय होतो? मायनसमध्ये एकदम फास्ट जातो. आणि मित्रांनो, जर आपण आजपासून तयार आहे, तर आपला जे वेळ आहे ते आपल्याला यशकडे नेतो, हे लक्षात ठेवा, आपल्या सिलेक्शनकडे नेतो. आजच्या स्टडीचं चॅलेंज मित्रांनो, चला आजपासून एक चॅलेंज सुरू करूया. आज आपण हा लेक्चर पूर्ण करा. आज एक किमान 2 तास अभ्यास करा, एक टॉपिक पूर्ण करा, 25 MCQ सोडवा आणि आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. कमेंटमध्ये नक्की लिहा, मिशन आरोग्य विभाग 2026 स्टार्टेड. मित्रांनो, प्रत्येक स्टुडंटला माझी विनंती आहे की जे स्टुडंट माझ्या व्हिडिओला पाहत आहे, त्यांनी आत्तापासून अभ्यास स्टार्ट करून खालील कमेंटमध्ये लिहा की मिशन आरोग्य विभाग 2026 स्टार्टेड. मिशन आपण काय केलं? स्टार्ट केले. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमच्या मेहनतीसाठीच मनापासून शुभेच्छा देतो. MPW लर्निंग सेंटरबद्दल मित्रांनो, जर तुमची खरंच 2026मध्ये आरोग्य विभागात निवड मिळवायची ठरवली असेल, तर आजपासून MPW लर्निंग सेंटरसोबत जोडा. कारण या चॅनलवर आपण फक्त न्यूज देत नाही, तर न्यूजचं ॲनालाइज करतो. फक्त MCQज देत नाही, तर कन्सेप्ट शिकवतो. फक्त सिलेबस पूर्ण करत नाही, तर सिलेक्शनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. माझं एक स्वप्न आहे, या चॅनलवरील प्रत्येक विद्यार्थ्याचे एक दिवस नियुक्तीपत्राचा फोटो काढून कमेंट करावा, सर माझी निवड झाली. त्यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी दुसरं कोणताही असू शकत नाही. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, आपण ही नोकरी फक्त पगारासाठी मिळवत नाही, आपण ही नोकरी समाजाची सेवा करण्यासाठी मिळवत आहोत. उद्या तुमच्या हातून एखाद्या आईला योग्य आरोग्य सेवा मिळेल, एखाद्या बालकाचं आयुष्य सुरक्षित होईल, एखाद्या गावाला रोगांपासून संरक्षण मिळेल आणि तुमच्या प्रामाणिक कामामुळे अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलेल. म्हणून सरकारी कर्मचारी बनण्याचे स्वप्न पाहू नका. एक आदर्श, प्रामाणिक आणि सेवाभावी आरोग्य सेवक बनण्याचे स्वप्न पहा. याच ध्येयाने अभ्यास करा, याच जिद्दीने मेहनत करा आणि इन्शाल्लाह लवकरच आरोग्य विभागाच्या फायनल लिस्टमध्ये तुमचंही नाव असेल. जर आजचे व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटले असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रांपर्यंत शेअर करा. कारण कदाचित तुमची एक शेअर एखाद्या विद्यार्थ्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.